ख्रिस्ती जीवन एक प्रवास आहे आणि ज्यावेळेस माणूस देवाकडे वळतो, ख्रिस्ताकडे येतो, ज्यावेळेस त्याचं तारण होतं त्यावेळेस तो प्रवास सुरू होत असतो आणि तो प्रवास संपतो ज्यावेळेस आपलं आयुष्य संपतं किंवा ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन येईल. आणि याचं चित्र आपल्याला जुन्या करारात पाहायला मिळतं आणि या संदेश मालिकेचं नाव आहे जुन्या करारातील ख्रिस्त. आणि या मालिकेतला आजचा हा 5वा संदेश आहे आणि आजचं शीर्षक आहे अ मिरॅकल एव्हरी मॉर्निंग. दररोज एक चमत्कार, अ मिरॅकल एव्हरी मॉर्निंग. आणि शास्त्रभाग आहे निर्गम 16 वचनं 1 ते 21 आणि योहान शुभवर्तमान 6 27 ते 35. आता जुन्या करारामध्ये आपल्याला ख्रिस्ताचे चित्र किंवा छाया पाहायला मिळते, कारण जुन्या करार येणारा ख्रिस्त, इस्रायलचा मसीहा याच्याकडे दर्शवतो. ते सर्व सण, इस्रायलचे सर्व अर्पणं, पुढे तो जे येईल त्याचं चित्र आहे, तोपर्यंत ते करायचे होते. आणि नवा करार मागे काय झालं, ख्रिस्त येऊन गेला आणि त्याने काय केलं ते दर्शवतो. आणि या मालिकेमध्ये आपण 7 असे चित्र प्रभू येशू ख्रिस्ताचे पाहत आहोत की ज्याची छाया आपल्याला जुन्या करारात दिसते, की ज्याची पूर्णता किंवा पूर्तता नव्या करारात झालेली आहे. आणि असंच एक चित्र आपल्याला निर्गमच्या 16व्या अध्यायात आढळतं. आता ही एक कथा आहे, स्टोरी आहे, एक घटना आहे की ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देशातून निघाले आणि जो वतनाचा देश त्या देशाकडे ते वाटचाल करत होते. त्यांनी मिस्र देश सोडलेला होतो आणि आपल्याला माहिती आहे की 40 वर्ष ते अरण्यात प्रवास करत होते. आणि ह्या 40 वर्षात बऱ्याचशा गोष्टी घडल्या त्यांना त्या वतनाच्या देशात पोहोचण्यापूर्वी. आणि त्यापैकी घडलेली ही एक घटना, हा एक अनुभव आहे की कशा रीतीने देवाने त्यांना चालवलं, कशा रीतीने त्यांनी देवाशी वर्तन केलं, कशा रीतीने ते वागले, देव त्यांच्याशी कसा वागला, ते देवाशी कसे वागले. आपण देवाकडे आल्यानंतर, आपल्याला त्याने मुक्त केल्यानंतर आपण देवाशी कसं वागतो, तो आपल्याशी कसं वागतो, हे पण आपल्याला याच्यामध्ये आपल्या स्वतःचं चित्र पाहायला मिळतं. त्याचबरोबर अरण्यामध्ये कोणतेही मॉल, कोणतेही शॉपिंग सेंटर, भाजी मार्केट नसताना देवाने 40 वर्ष त्यांना अन्न पुरवलं. कोणतेही कपड्याचे दुकानं नसताना, बूट चप्पल नसताना त्यांच्यावरचं कपडे फाटले नाही, अंगावरचे किंवा पायातले बूट चप्पल झिजले नाहीत, असं शास्त्र सांगतं. आणि मी हा एक चमत्कार मानतो लक्षात, की 40 वर्ष कपडे न फाटणे साधी गोष्ट नाही, किंवा बूट चप्पल न झिजणे नाही का. तर अद्भुत रीतीने त्याने त्यांना चालवलं. तर आपण ही गोष्ट वाचूया, काय झालं एक्झॅक्टली. निर्गमचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि याच्या 1ल्या वचनापासून तर 21व्या वचनापर्यंत आपण ही कथा, ही घटना वाचणार आहोत. मग एलीम येथून कूच करून इस्रायल लोकांचा सर्व समुदाय मिस्र देशातून निघाल्यावर दुसऱ्या महिन्याच्या 15व्या दिवशी एलीम व सिनाई यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहोचला. म्हणजे हे रानात आलेले आहेत. त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन यांच्या संबंधाने कुरकुर केली. बघा, म्हणजे आता यांची कटकट सुरू झाली, कुरकुर सुरू झाली. त्यांना देवाने फारोच्या गुलामगिरीतून, बंदिवासातून मुक्त केलेले आहे. त्यांनी देवाचे चमत्कार डोळ्याने पाहिले, 10 पिढा पाहिले, परमेश्वर काय करू शकतो. तरीही हे लोक कुरकुर करीत आहे. किती वेळेस असं होतं, आपण देवाचा अनुभव घेतो, आपल्या प्रार्थनेची उत्तरं मिळतो, पण तरी थोडंसं मनासारखं नाही झालं की आपण कुरकुर करतो. आणि तेच या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून त्यांना दोष देण्यात अर्थ नाही आहे. ते जसे देवाचे इस्रायलचं, तसं तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर तुम्हीसुद्धा देवाचे इस्रायल. त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण करू नये, याच्यासाठी हे शास्त्र लिहिलेलं आहे. फक्त छान छान गोष्टी म्हणून लिहिलेलं नाही आहे. तर त्याच्यात आज आपल्यासाठी जे शिकण्यासारखं धडे, काय घेण्यासारखं आहे, त्याच्यासाठी हे वचन देवाने आपल्याला दिलेलं आहे. त्या रानात इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन यांच्या संबंधाने कुरकुर केली.
इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिस्र देशात मांसाच्या पात्रावर यथेच्छ भोजन करीत होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते. किती किती कठोर आरोप केलेला आहे बघा. त्यांना एकदम मिस्र देशात असताना ते कशा रीतीने मेजवानी कशा रीतीने भोजन करत होते ते आठवलं. आणि ते म्हणतात की या ठिकाणी ह्या रानात तुम्ही आम्हाला मरायला आणलेलं आहे का? खरंच मरायला आणलेलं होतं का? पण या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही या रानात आणले आहे, असा त्यांचा आरोप आहे. आणि आरोप नेहमी प्रमुखांवर, मंडळी प्रमुखांवर केला जातो. लीडर्स आमच्यासारखे टार्गेट केले. सांगा देवाने असं का केलं, सांगा तसं का झालं. तर ते नेतृत्व करताना प्रत्येक सेवकाला, प्रत्येक लीडरला अशा कुरकुर करणाऱ्या कटकट्या लोकांना तोंड द्यावं लागतं. अशा कृतघ्न लोकांना तोंड द्यावं लागतं की जे लगेच विसरतात, लगेच हमरीतुमरीवर येतात, लगेच ते व्यवहाराची भाषा बोलू लागतात. देवाने त्यांच्यासाठी काय केलं ते लगेच विसरून जातात. आणि या ठिकाणी तेच घडलेलं आहे. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा मी आकाशातून तुमच्यासाठी अन्नवृष्टी करेन आणि या लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहेन. त्यांनी मोशेला कुरकुर केली, पण मोशे कोणाला सांगला? त्यांनी परमेश्वराला सांगितलं. परमेश्वराने सांगितलं की आकाशातून किंवा स्वर्गातून मी त्यांना अन्न पुरवीन आणि त्यांच्या मनात काय आहे, त्यांची टेंडन्सी काय आहे हे त्यांना कळून येईल. आणि मग काय झालं बघा. 6व्या दिवशी जे काही जमा करून शिजवतील ते इतर दिवशी जमा करतील त्याच्या दुप्पट असावे. मोशे व अहरोन सर्व इस्रायल लोकांना म्हणाले की परमेश्वराने तुम्हाला मिस्र देशातून काढले हे तुम्हाला संध्याकाळी कळून येईल आणि सकाळी परमेश्वराचे तेज तुमच्या दृष्टीस पडेल, कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे. परमेश्वराविरुद्ध, पण ॲक्च्युली त्यांनी तर मोशे आणि अहरोनाविरुद्ध कुरकुर केली, आपण वाचतो. पण या ठिकाणी ते म्हणतात, इथं लिहिलं की परमेश्वराविरुद्ध कुरकुर. म्हणजेच याचा अर्थ की देवाच्या सेवकाविरुद्ध कुरकुर करणे म्हणजे परमेश्वराविरुद्ध कुरकुर करणे आहे. मोशे म्हणाला, परमेश्वर तुम्हास संध्याकाळी मांस खावयास देईल व सकाळी पोटभर भाकरी देईल तेव्हा पाहाल, कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करिता ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुमचे कुरकुरणे आमच्या विरुद्ध नव्हे तर परमेश्वराविरुद्ध आहे. बघा, मोशे अहरोनास म्हणाला, इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीत सांग की तुम्ही परमेश्वरासन्मुख या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे. त्याने तेव्हा ऐकली आणि तो परमेश्वर आजही कुरकुर ऐकत असतो. अहरोन इस्रायलच्या सर्व मंडळीशी बोलत असता त्यांनी रानाकडे नजर फिरवली. तो मेघात परमेश्वराचे तेज दृष्टीस पडले. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे. बघा, त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकरी खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्हाला कळेल. रोज रोज तेच जेवण खाऊ ते कंटाळलेले होते आणि म्हणून ही कुरकुर ॲक्च्युली अन्नासाठी, जेवणासाठी होती. हा ॲक्च्युली अविश्वास होता की खरंच या अरण्यामध्ये काही नसताना परमेश्वर कसं काय आम्हाला मांस होईल, कसे काय, आमचं कसं काय होईल, आमच्या मुलाबाळांचं कसं काय होईल, अशी ती कुरकुर होती. वचन 13, संध्याकाळी असे झाले की लावे येऊन सर्व छावणीवर पसरले आणि सकाळी छावणीच्या चोह बाजूस दव पडले. हे पडलेले दव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यासारखे हिमकणा एवढे सूक्ष्म रज पसरलेले नजरेस पडले. इस्रायल लोक ते पाहून एकमेकांना म्हणाले, हे काय आहे? ते काय होते त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, परमेश्वराने तुम्हाला खाव्यास दिले ते हेच. परमेश्वराने आज्ञा केली आहे की प्रत्येकाने आपापल्या आहाराप्रमाणे हे गोळा करावे. ज्याच्या त्याच्या डेऱ्यात जेवढी माणसं असतील तेवढ्यासाठी आपापल्या माणसाच्या
संख्येप्रमाणे प्रत्येकी एक एक ओमर गोळा करावी. आणि जसे आपण किलो किंवा शेर म्हणतो तसं ते त्यावेळेस ते ओमर होतं. इस्रायल लोकांनी तसे केले. कोणी कमी कोणी जास्त गोळा केले. त्यांनी ओमरच्या मापाने ते मापून पाहिले तेव्हा ज्यांनी फार गोळा केले होते त्यांना अधिक भरले नाही, तसेच ज्यांनी थोडे गोळा केले होते त्यांना काही कमी भरले नाही. म्हणजे कोणालाही कमी पडलं नाही. प्रत्येकाने आपापल्या आहाराच्या मानाने ते गोळा केले. मोशेने त्यांना सांगितले की कोणी यापैकी काही एक सकाळपर्यंत ठेवू नये. ही आज्ञा होती. पण काय झालं बघा, तथापि त्यांच्यापैकी कित्येकाने मोशेचे न ऐकता त्यातले काही सकाळपर्यंत ठेवले. प्रत्येक काळात देवाच्या लोकांमध्ये असे लोक असतात की जे नाही सांगितलं की तेच करायचं, त्याच्या विरुद्ध बरोबर करतात. आणि या ठिकाणी पण मोशेने सांगितलं की सकाळपर्यंत ठेवायचं, तरी काही जणांनी मुद्दाम ठेवलंच. बघू आपण काय होतं ते. तसे लोक तेव्हा होते, तसे लोक आजच्याही काळात आहेत. आणि बघा काय झालं बघा, तथापि त्यांच्यापैकी कित्येकांनी वचन 20 मोशेचे न ऐकता त्यातले सकाळपर्यंत ठेवले, तेव्हा त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली. यावरून मोशे त्यांच्यावर रागावला. या प्रकारे ते नित्य सकाळी आपापल्या आहाराप्रमाणे ते गोळा करीत आणि उन्हाचा ताप वाढला म्हणजे ते वितळे. आणि असं 40 वर्ष देवाने त्यांना ते अन्न म्हणजे तो मान्ना पुरवला. आणि विशेष मान्नाचं हे होतं की दररोज फक्त सकाळच्या वेळेस पहाटच्या वेळेस तो मान्ना पडत होता, दव पडल्याचा. आणि मग प्रत्येक फॅमिली प्रमुखाने प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी जेवढे माणसं आहेत तेवढं गोळा करायचं होतं. त्याच दिवशी ते संपवायचं होतं, दुसऱ्या दिवशी ठेवायचं नव्हतं. असं करता करता 40 वर्ष. आणि मग देवाने त्यांना सकाळ मान्ना आणि मग इतरही भोजन मांस वगैरे ते दिलं. अशा रीतीने देवाने 40 वर्ष ह्या लोकांची गरज पुरवली, अद्भुत रीतीने पुरवलेली आहे. आता ह्याचा रेफरन्स देताना प्रभू येशू ख्रिस्ताने याला अनुषंगून एक चमत्कार केलेला आहे, जो आपल्या सर्वांना परिचित असा आहे. योहान शुभवर्तमान याच्या 6व्या अध्यायामध्ये. आणि योहान 6मध्ये आपल्याला तो चमत्कार माहिती आहे की प्रभू येशूने 5000+ लोकांना कसं जेवू घातलं. पुरुष मोजलेले होते, स्त्रिया आणि लेकरं बाळं मिळून कदाचित ते 8-10 हजार असू शकते. आणि ही जी घटना आपण वाचली जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांच्या बाबतीत, त्याचा अर्थ काय आणि हे कशासाठी घडलं, त्याच्यामध्ये ख्रिस्ताची छाया किंवा सावली कुठं आहे हे आपल्याला नव्या करारात कळतं. म्हणून योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचनं 27 पासून आपण वाचूया. आणि हे प्रभू येशूचे शब्द आहेत. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे जे अन्न मनुष्याचा पुत्र देईल त्याच्यासाठी श्रम करा, कारण पिता जो देव त्याने त्यांच्यावर शिक्का मारलेला आहे. बघा योहान 6 आणि वचन 27. यावरून त्यांनी त्याला म्हटले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे. येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. पहिलं काम हे. यावरून त्यांनी त्याला म्हटले, आम्ही जे पाहून आपणावर विश्वास ठेवावा असे चिन्ह आपण कोणते दाखवता, आपण काय काम करता. त्यांना पुरावा पाहिजे, प्रमाण, प्रूफ की काय म्हणून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा की तुम्ही देव आहात, देवाचे पुत्र आहात. काय पुरावा, कोणतं चिन्ह दाखवणार आहात. बघा आमच्या पूर्वजांनी वचन 31 अरण्यात मान्ना खाल्ला असे लिहिले आहे की त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खावायला दिली. आता हे जुन्या काळात देवाने इस्रायल लोकांसाठी काय केलं हे प्रभू येशू ख्रिस्ताला हे त्या काळाचे पाळक लोक, बिशप लोक सांगत आहेत. जसं काही त्याला माहीत नाही. विचार करा की आमच्या पूर्वजांनी मन्ना खाल्ला, देवाने त्यांना स्वर्गातून ती भाकर दिली.
यावरून येशूने त्यांना म्हटले, वचन 32, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही. माझा पिता तर स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. खरी हा शब्द अंडरलाईन करतो. प्रभू येशू ख्रिस्त त्याचा खुलासा, त्याचा एक्सप्लेनेशन करत आहे. ते म्हणतात की मोशेने जसं स्वर्गातून तो मन्ना 40 वर्ष इस्रायल लोकांनी खाल्ला, मोशेने पुरवला. प्रभू येशू म्हणतो मोशेने नाही, माझा स्वर्गीय पिता तुम्हाला खरी जीवनाची भाकर देतो. आणि मग तो काय म्हणतो बघा, माझा पिता तर स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. वचन 33, कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते ती जीवनाची भाकर होय. यास्तव ते त्याला म्हणाले, प्रभूजी, ही भाकर आम्हाला नित्य द्यावी. येशूने त्यांना म्हटले, जीवनाची भाकर मी आहे. जो माझ्याकडे येतो त्याला भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आमेन. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवीत नाही असे मी तुम्हाला सांगितलेले आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी त्यांना सांगतो की तो मन्ना स्वर्गातून जे अन्न दिलं ते एक चित्र होतं, ते एक छाया होते की मी देवाचा पुत्र जगात आलेलो आहे. मी जीवनाची भाकर आहे. म्हणजे तो मन्ना प्रभू येशू ख्रिस्ताची सावली किंवा छाया होते. अ पिक्चर ऑफ क्राइस्ट. आमेन. आता जुन्या काळातला तो मन्ना आणि नव्या काळातला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये काय फरक आहे आणि काय साम्य आहे, 4 गोष्टी आपण पाहूया. 4 कॉन्ट्रास्ट किंवा 4 विरोधाभास, 4 गोष्टी की मन्ना आणि प्रभू येशू ख्रिस्त हे काय दर्शवतात. जर लिहून घेत असाल तर तयार व्हा. पहिला पॉईंट हा की मन्ना जुन्या काळात परमेश्वराने स्वर्गातून त्यांना दिला होता. परमेश्वराने त्यांनी मागितलं नव्हतं, त्यांनी कुरकुर केलेली होती. प्रार्थना करणं कुरकुर करणं याच्यात फरक आहे. त्यांनी कुरकुर केली तरीही देवाने त्यांना स्वर्गातून आणलं. किती विशेष आहे ना. अशा लोकांना तर तसंच मरू द्यायला पाहिजे. पण देव दया करणारा, हे कटकटे लोक आहे, कुरकुर करणारे, एवढं करून सुद्धा हे बेईमान आहे. पण देव दया करणारा आहे. त्याने त्यांना स्वर्गातून अन्न पुरवले. परंतु नव्या काळातला प्रभू येशू ख्रिस्त तर जुन्या काळात देवाने तो मन्ना त्याची देणगी, कृपेची देणगी म्हणून दिली. पण नव्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा जो देणगी देणारा त्याला दिला. आमेन. मन्ना तो आशीर्वाद होता, पण प्रभू येशू ख्रिस्त हा आशीर्वाद देणारा आहे. जुन्या काळात आशीर्वाद मिळाला, नव्या काळात आशीर्वाद देणारा दिलेला आहे. पहिला पॉईंट. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने योहानपूर शुभवर्तमानात 7 वेळेस असं म्हटलं की मी आहे, जीवनाची भाकर मी आहे, मार्ग सत्य व जीवन मी आहे वगैरे. असे 7 स्टेटमेंट्स आहेत स्वतःविषयी. आणि 7 पवित्र शास्त्रानुसार हा पूर्णतेचा आकडा आहे. म्हणजेच यावरून सिद्ध होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा पूर्ण देव जो पुत्र असा आहे. तर पहिला पॉईंट हा, 2 कॉलम तुम्ही करू शकता. इकडं मन्ना लिहा, इकडं येशू ख्रिस्त लिहा, है ना. तर मन्ना देवाची देणगी होती आणि प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा देणगी देणारा आहे. त्याने ती देणगी दिली किंवा ती गिफ्ट दिली, परंतु नव्या काळात त्यांनी स्वतःला दिलं, त्याच्या पुत्राला दिलं. दुसरा पॉईंट, मन्ना ते रोज गोळा करत होते, रोज खात होते आणि त्यांचं जीवन सस्टेन होत होतं किंवा ते जिवंत राहू शकत होते. मन्ना सस्टेन देअर लाईफ. जसं अन्न शरीरासाठी गरजेचं आहे, तसं ते अन्न त्यांना जिवंत राहण्यासाठी त्या अरण्यामध्ये गरजेचं होतं. शारीरिकरित्या शरीरामध्ये जिवंत. परंतु नव्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त तो जीवन देणारा आहे.
तो जो म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे, तो आत्मिक जीवन देणार आहे. जसं भाकरीने किंवा जेवणाने आपण शरीराने सुदृढ किंवा जिवंत राहतो, तसं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू, त्याला स्वीकारल्याने आपण आध्यात्मिकरित्या सुदृढ राहतो. आमेन. मानना हा शरीरासाठी होता, प्रभू येशू ख्रिस्त आत्म्यासाठी आहे. आणि माणूस आत्मा, जीव आणि शरीर आहे. काही लोक म्हणतात की मरून गेलं की संपलं, पुढचं कोणी पाहिलेलं आहे. पण ही चुकीची कल्पना आहे. शास्त्र सांगतं की देव त्रैक्य आहे, पिता, पुत्र, पवित्र आत्मा. तसं माणूस पण त्रैक्य आहे. आत्मा, जीव आणि शरीर. हे शरीर, त्याच्या आतमध्ये जीव, त्याच्या आतमध्ये आपला आत्मा. तर माणूस देवाची प्रतिमा आहे. त्रैक्य देव, त्रैक्य मनुष्य. शरीरासाठी जसं अन्न गरजेचं आहे, तसं आत्म्यासाठी पण अन्न गरजेचं आहे. आणि ते अन्न, ती जीवनाची भाकर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो म्हणतो की मी स्वर्गातून उतरलेली ती जीवनाची भाकर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, आपण केक रोज खात नाही, आपण भाकर रोज खातो. भाकर दररोज. भाकर एक कॉमन गोष्ट आहे की कोणी गरीब जरी असला तरी त्याला परवडते, तरी तो मिळू शकतो. ही दररोज उपलब्ध आहे. तसं प्रभू येशू ख्रिस्त काही दूरचा देव नाही की तो दररोज उपलब्ध आहे. आणि दररोज जसं भाकर खाणं आवश्यक आहे, तसं दररोज त्याच्यावर विश्वास ठेवू, त्याच्याबरोबर चालणं आवश्यक आहे. आमेन. शरीरासाठी जसं अन्न आवश्यक आहे, तसं आत्मिक जीवनासाठी प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं वचन आवश्यक आहे. आणि जर जेवण नाही केलं 2-3 दिवस तर काय होतं आपल्याला माहिती आहे. तसं आत्मिक भोजन, देवाचं वचन जर वाचलं नाही तर काय होतं आपल्याला माहिती आहे. लोक कुरकुर करतात, कटकट करतात, रागावतात, चुका होतात, भांडण, नको ज्या गोष्टी होतात. आणि सैतानाचे दुरात्मे जे वॉच करत असतात 24 तास, कोणाला धरू, कोणावर हल्ला करू, ते पाहतात, अरे हा माणूस कटकट होतो, ही बाई. आणि मग ते अजून प्रॉब्लेम ते निर्माण करतात. आणि म्हणून वचनात राहणं, प्रभू येशूच्या संगतीत राहणं हे गरजेचं आहे. भाकर रोज खायची असते, नाही का? भाकर आपण कधी कधी खात नाही, रोज खातो. तसं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी जीवनाची भाकर, स्वर्गातून उतरली जीवनाची भाकर. आमेन. माझं शरीर हे अन्न आहे. आता त्याला खाणं, ही भाकर खाणं म्हणजे काय? आपण ज्यावेळेस एखादा पदार्थ खातो त्यावेळेस आपण तोंड उघडून तो आतमध्ये घेतो. प्रभू येशू ख्रिस्ताला खाणं म्हणजे आपलं अंतःकरण उघडून त्याला आपल्या अंतःकरणात, जीवनात घेणं. फक्त मुखाने त्याची स्तुती करणं नाही, तर आपल्या अंतःकरणात त्याला घेणं म्हणजे त्याला खाणं. आमेन. तर पहिली गोष्ट ही की जुन्या करारात देवाने देणगी दिली, नव्या करारात देणगीदाराला दिलं. दुसरा पॉईंट हा की माननामुळे त्यांचं शारीरिकरित्या ते जिवंत राहिले. प्रभू येशू ख्रिस्तामुळे आपण आध्यात्मिकरित्या जिवंत राहतो. तिसरा पॉईंट, मानना हा त्या काळात फक्त इस्रायल लोकांना दिलेला होता, सगळ्या जगाला नाही. अरण्यात ते लोक जे होते वाटचाल करीत, फक्त त्यांच्यासाठी तो मानना होता. तो सर्वांसाठी, बाकीच्या देशाच्या बाकीच्या लोकांसाठी नव्हता. त्यांच्यासाठी ते स्पेशल पुरवठा होता. पण नव्या काळात प्रभू येशू ख्रिस्त फक्त इस्रायलासाठीच नाही, तर सर्व जगासाठी, तुमच्या आमच्यासाठी पण आहे. आपण जर इस्रायली नाही तरी आपल्यासाठी पण तो आहे. हा तिसरा फरक. प्रेज द लॉर्ड. तर तिसरा पॉईंट काय की मानना फक्त इस्रायलासाठी देण्यात आला होता, पण प्रभू येशू ख्रिस्त सर्व जगासाठी देण्यात आलेला आहे. आणि चौथा आणि शेवटचा पॉईंट हा की मानना देण्यासाठी परमेश्वराला काही फार मोठा त्याग करावा लागला नाही, किंमत मोजावी लागली नाही. पण प्रभू येशू ख्रिस्ताला जगात पाठवण्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्राण अर्पण करावा लागला. कारण पापांची क्षमे होण्यासाठी अर्पण हे आवश्यक, आणि ते अर्पण निष्कलंक पाहिजे. म्हणून प्रत्येक धर्मामध्ये अर्पण आहे, बळी आहेत. कारण सर्वांना माहिती आहे, उपजत बुद्धी माणसाला आहे की
रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नाही, हा शास्त्रवचन आहे. ते रक्ताने पापाची क्षमा होते, पण ते रक्त निर्दोष निष्कलंक पाहिजे असतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म तो योसेपाचा पुत्र नव्हता. योसेपापासून मरिया गर्भवती राहिली नाही, प्रेग्नंट राहिली नाही, तर पवित्र आत्म्याच्या योगे तो गर्भरूप झाला. आपण पुढच्या महिन्यात ख्रिसमस सिरीजमध्ये याच्याबद्दल आणखी डिटेलमध्ये पाहणार आहोत. म्हणून त्याच्या नसातून जे रक्त वाहत होतं ते योसेपाचं रक्त नव्हतं, माणसाचं रक्त नव्हतं. देवाच्या पवित्र आत्म्याने केलेला चमत्कार ती तो गर्भ राहिलेला होता. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने पापाची क्षमा होते. कोणीतरी म्हणतं की प्रभू येशूच्या रक्तानेच का? याचं कारण हे आहे की त्याचं रक्त निष्पाप निष्कलंक रक्त आहे. आणि ते रक्त त्याला सांडावं लागलं. देवाला आपला पुत्र मानवजातीसाठी द्यावा लागला. कारण मानवजाती आपण पापी असल्यामुळे आपलं रक्त पापी आहे. आपण रक्त सांडून पापांची क्षमा आपण मिळवू शकत नाही, स्वतःचं तारण करू शकत नाही. पण देवाची स्तुती असो की त्याने ती योजना केली, त्याने आपला पुत्र पाठवून त्याने स्वतःचं अर्पण आपल्याऐवजी दिलं आणि आपल्याला तारण उपलब्ध करून दिलं. आज आपल्याला कोणतेही धर्म कर्म नियमशास्त्र पाळायची गरज नाही. फक्त प्रभू येशूने जे केलं त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला स्वीकारायची गरज आहे. आमेन. ही सुवार्ता आहे, ही आनंदाची बातमी की जे करायला पाहिजे ते सर्व करून ठेवलेलं आहे, अवेलेबल आहे. आपण फक्त ते घ्यायचं आहे की प्रभू मी विश्वास ठेवतो, मी तुझ्याकडे येतो. म्हणून चौथा पॉईंट हा की मन्ना देण्यासाठी देवाला किंमत मोजावी लागली नाही, पण नव्या करारात त्याच्या पुत्राला देण्यासाठी देवाला मोठी किंमत मोजावी लागली. आणि म्हणून ज्यावेळेस प्रभू येशूने तो चमत्कार केला, 5,000 लोकांना जीव घातलं, ते काय फक्त एक पार्टी किंवा एक जेवणाचा कार्यक्रम नव्हता. योहान सुवर्तमानात 7 असे चमत्कार आहेत की ज्याला चिन्ह असे म्हटलेले आहे. आपल्याला माहिती की चिन्ह, आपण रस्त्याने जात असताना शाळेचं चिन्ह आलं की आपल्याला माहीत असते पुढं शाळा आहे. रेल्वे क्रॉसिंगचं चिन्ह दिसलं की आपल्याला माहिती की पुढं रेल्वे लाईन आहे. तसं हे 7 चमत्कार चिन्ह आहेत की जे दर्शवतात की कुठंतरी पॉईंट आऊट करतात, बोट दाखवतात. आणि ते 7 चमत्कारापैकी हा जो चमत्कार आहे 5,000 लोकांना जेवण घालणं, हे एक चिन्ह आहे, नुसता चमत्कार नाही. ऐकून घ्या, ते चिन्ह कोणाकडे बोट दाखवते की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? तो जीवनाची भाकर आहे. त्या 5 भाकरी 2 माशाने 5,000+ लोकांना जीव घालून प्रभू येशू ख्रिस्ताने हे दाखवलं. हा चमत्कार ह्याच्यासाठी केला की तो जीवनाची भाकर आहे हे करण्यासाठी. म्हणून प्रत्येक चमत्कार एक चिन्ह असतो आपल्याला देवाकडे आणण्यासाठी. पण आपण चमत्कार झाला, बरं झालं, काम झालं की आपण खुश होतो आणि विसरून जातो. पण तिथं न थांबता आपण पुढं प्रभू येशू ख्रिस्ताकडे यायचं असतं. आमेन. तो कोण आहे ते दाखवत असतो. जर आजारातून बरं केलं तर तो बरं करणारा आहे, जर मरणातून वाचवलं तर जीवन देणार आहे, हे चिन्ह आहे. म्हणून ते होतं. जर आर्थिक गरजा पुरवल्या तर तो गरजा पुरवणारा देव आहे हे तो दर्शवतो. म्हणजे नेक्स्ट टाईम दुसऱ्या वेळ जेव्हा अडचण आली तेव्हा ते ध्यानात ठेवायचं की प्रभू येशू ख्रिस्ताने तेव्हा माझी गरज पुरवली, आज पण तो पुरवणार आहे. तेव्हा मी आजारी पडलो, त्याने मला बरं केलं, आजही तो बरं करू शकतो. हे ध्यानात ठेवायचं असतं. तर हे जे 7वं चित्र आहे जुन्या काळातलं मानना, तो प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रतीक आहे. त्याने म्हटलं की तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला आणि ते मेले. ते फक्त शारीरिक जीवनापुरतं होतं, शरीर जिवंत ठेवण्यासाठी. पण स्वर्गातून उतरलेली खरी जीवनाची भाकर तो म्हणतो मी आहे, जीवन देणार. म्हणून प्रश्न असा आहे की आपण फक्त मान्ना खाऊन खुश झालेलो आहोत की आपण जीवनाची भाकर प्रभू येशू ख्रिस्त त्याला खाल्लेलं आहे का, त्याची चव घेतलेली आहे? नसेल तर आज संधी आहे. आज तुम्ही म्हणू शकता की प्रभू मी तुझ्याकडे येतो,
मी माझं जीवन तुला समर्पित करतो. तू जीवनाची भाकर आहे. भाकर जशी रोज गरजेची तसं मला रोज तुझी गरज आहे. तुझी कृपा मला करू. तो कृपा करी. आणि मग तो आपल्या जीवनाच्या प्रवासात, हरण्याच्या प्रवासात तो आपल्याला पुढे चालू. तर आज आपण इथेच थांबू आणि ही सिरीज कंटिन्यू करू. आणि पुढच्या आठवड्यात आपण आणखी एक चित्र पाहूया की जुन्या करारात ते कोणतं. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.